महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली। राज्यातील विविध भागात पावसानं जवळपास हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वातावरण बदललेलं आहे। मुंबईत पुढील काही तासात सुद्धा धो-धो पाऊस कोसळणार आहे। IMD कडून अलर्ट देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका असून विदर्भाला रेड अलर्ट देण्यात आला होता। तसंच कालपासून मुंबईतील तापमान 35°C इतकं होतं। अशातच पूर्व मोसमी पावसाने मुंबईतील मुलुंड, घाटकोपर परिसरात हजेरी लावली आहे। काही काळ बरसलेल्या सरींमुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। पुढील 36 ते 48 तासात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान इतर जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळणार असून मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय। त्यामुळे येत्या काही दिवसात या भागातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबतही संकेत दिलेत। नैऋत्य मान्सून सुमारे 26 मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जूनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पोहोचू शकतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पुण्यात सुद्धा पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील 3 दिवस काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। अतितीव्र उष्णतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं। इतर जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा वाढलेला दिसून येतोय। एकूणच राज्यात सध्या 2 वेगवेगळे चित्र पाहायला मिळतायत। हवामानाचे चित्र पाहायला मिळतायत। विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम असताना मुंबईसह काही भागात पावसानं हजेरी लावल्यानं दिलासा निर्माण झालेला आहे। पुण्यात सुद्धा दिलासा निर्माण झालेला आहे। आगामी काही दिवसात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पाऊस आहे, कडाक्याचं ऊन आहे, कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।